दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील माघवारीला जाणाऱ्या सर्व दिंडीचे एकत्रीकरण भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून करून प्रस्थान आणि रिंगण सोहळा सुरू केलाय। माघ शुद्ध अष्टमीला 5 जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी 9 वाजता प्रदीप मोरे महाराज, मल्लीनाथ गट्टे, दगडू डोंगरे यांच्या हस्ते पालख्यांचं पूजन करण्यात आलं। वारकरी प्रथेप्रमाणे नित्य नियमाचे अभंग आणि भजन करण्यात आलं। यावेळी जे उपस्थित होते त्या सर्व दिंडीतील विणेकरी महाराज आणि पदाधिकारी यांचा हनुमान भजनी मंडळ कुरुल यांच्याकडून सन्मान करण्यात आला। हा पालखी सोहळा ज्ञानोबा तुकाराम भजन करत पाटकर वस्ती मैदान कुरुल तालुका मोहोळ येथे पोहोचला आणि नंतर मान्यवर आणि ग्रामपंचायत कुरुल यांच्या हस्ते अश्वांचं पूजन केलं आणि मान्यवरांचा सन्मान करून त्यानंतर गोल रिंगण लावून घेतलं। पहिलं रिंगण ध्वजधारी यांचं केलं, कारण दिंडीची सुरुवात पताक्यानं होतीये। तुळशी वृंदावनधारी महिला आणि मृदुंगाचं रिंगण झाल्यानंतर विणेकऱ्यांनी रिंगण केलं। शेवटी अश्व रिंगण सुरू झालं आणि भाविकांच्या मध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं। या सोहळ्यामध्ये 23 दिंडी सहभागी झाल्या होत्या। पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत या न्यायानं वारकरी पंढरीला चालत जातात। हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो महिला आणि पुरुष भाविक उपस्थित होते। तसंच सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनानं संपन्न होत असलेल्या या रिंगण सोहळ्यामध्ये तसंच सर्व कार्यक्रमांसाठी ज्योतिराम चांगभले, सचिन गायकवाड, तानाजी बेलेराव, सुरेश पोखरकर, गोरख शिंदे, ज्ञानेश्वर भोसले आणि पदाधिकारी यांचं सहकार्य आणि उपस्थिती लाभली। यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।